नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल या कंपनीने म्हणजे MCITR या कंपनीने हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहे. याच्या अगोदरही MPC स्किल टेस्टसाठी MCITRचं सॉफ्टवेअर ऑलरेडी मार्केटमध्ये आहे 2 ते 3 महिन्यापासून. याच्या अगोदरही MCITR कंपनी टायपिंग वरती काम करते. नॉर्मली महाराष्ट्रामध्ये 4,500 सेंटर्स आहेत MCITR कंपनीचे आणि ह्याच कंपनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. हे सॉफ्टवेअर माझंच आहे, मीच सांगितलं होतं या कंपनीला डेव्हलप करायला. ज्या स्टुडंटच्या रिक्वायरमेंट आहे ह्या सॉफ्टवेअर मध्ये सगळं फिलअप केलेलं आहे आणि ही कृतीदेव 0.55 या फॉन्ट वरती हे सॉफ्टवेअर वर्क होणार आहे. जसं ISM वरती आपण MPC टायपिंग स्किल टेस्ट साठी तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे, तसंच हे 0.55 कृतीदेव या फॉन्ट वरती हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. तर आपण सॉफ्टवेअर बघूया. आता आपण बघूया सॉफ्टवेअर कसं आहे. जर तुम्हाला हे सॉफ्टवेअर ट्रायल बेसला वापरायचं असेल तर तुम्ही ट्रायल बेस वापरू शकता. ट्रायल वरती क्लिक करा. काही वेळच हे ट्रायलला चालेल, कायमचं हे ट्रायलला चालणार नाही. तर ट्रायल वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस भेटेल. मित्रांनो, इथे इंग्लिशचे पॅसेज दिलेले आहेत आणि इंग्लिशचे लेसन दिलेले आहेत. पण सध्या आपल्याला इंग्लिश आणि गरज नाही, आपल्याला मराठीची गरज आहे. तिथं मराठीचे लेसन दिलेले आहेत. जर काही विद्यार्थ्यांना स्टार्टिंग पासून सुरुवात करायची मराठीची तर ते मराठी लेसन वरती क्लिक करू शकतात. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लेसन दिलेले आहेत आणि याच्यामध्ये खास गोष्ट इन्क्लूड केलेली आहे. जे लेसन मी बघितले असेल 2 दिवसापूर्वी मी काही व्हिडिओ टाकलेला आहे, तर जे लेसन मध्ये काही सर्वनाम, क्रियापद या गोष्टी मी इथे दिलेल्या आहेत, या सगळ्या याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. हे जर बघितलं तर हे काही ठराविक शब्द आहेत. इथं पण तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. अशी जे शब्द आहे हे रिपीट आपल्याला टाईप करण्यासाठी यामध्ये मी स्वतः इन्क्लूड केलेले आहेत, लेसन मध्ये टाकलेले आहेत. म्हणजे आपल्याला मराठी लेसनही याच्यामध्ये करू शकतात. आणि आता काय करायचं, तुम्हाला फक्त ती गोष्ट खाली टाईप करायची. इथं आपल्याला मराठी पॅसेज दिलेले आहेत. इथं आता टोटल 25 पॅसेज टाकलेले आहेत. तुम्ही कोणत्याही पॅसेज सिलेक्ट करू शकता. पहिले जे 10 पॅसेज दिलेले आहेत इथपर्यंत हे 1500 की स्ट्रोकचे पॅसेज आहे. थोडेफार 10-12 की स्ट्रोक इकडे तिकडे असतील आणि पुढचे जे की पॅसेज दिलेले आहे 11 पासून तर 25 पर्यंत हे 300 शब्दाचे पुढे दिलेले आहे. म्हणजे मिनिमम 300 शब्द आहेत. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला 300 शब्दाचे पॅसेज हवे आहेत, आम्हाला त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करायची आहे, कारण आम्हाला कोर्टाने सांगितलेलं आहे की 300 शब्द टाईप करायचे. मुलांच्या आग्रह खातीर आपण हे सगळे पुढचे जे पॅसेज आहे 11 पासून तर 25 पर्यंत हे सगळे 300 शब्दाचे दिलेले आहेत. हे सगळे पॅसेज आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, सगळे टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला ते टाईप करायचे. आता इथं आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. आपण इथं हायलाइट ऑप्शन पण दिलेला आहे आणि बॅकस्पेस ऑप्शन पण दिलेले आहे. आता सध्या बॅकस्पेस ऑप्शन ऑन आहे आणि हायलाइट ऑप्शन ऑन आहे. जर आता तुम्ही बघितलं खालच्या याच्यामध्ये तर तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. तर जी वर्ड तुम्ही बरोबर टाईप केला असेल तर तो ग्रीन मध्ये होईल. अशा प्रकारे जर तुम्ही टाईप केलं आणि जर तुम्हाला असं वाटतं की मला शब्द दुरुस्त करायचा आहे, तुम्ही दुरुस्त करू शकता त्याला. आणि जर सबमिट केलं तर तुम्हाला इथं पूर्ण ॲक्युरेसी कळेल की तुम्ही किती मिनिटं टाईप केलेला आहे, ॲक्युरेसी किती आलेली आहे, की स्ट्रोक किती टाईप केलेले आहेत, तुम्ही नंबर ऑफ वर्ड्स किती केलेले आहेत, इनकरेक्ट वर्ड किती आहेत, करेक्ट वर्ड किती आहेत, की स्ट्रोक पर मिनिट तुमचा किती की स्ट्रोक्स आहेत आणि तुमचा स्पीड किती आहे. हे सगळं डिटेल्स रिझल्ट आपल्याला लास्टला कळणार आहे जसं तुम्ही सबमिट केल्यावरती. किंवा तुमचा जवळ टायमिंग जसं 10 टायमाचा तुम्ही टायमर लावलेला आहे, 10 मिनिटात हा पॅसेज तुम्हाला टाईप करायचा आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 12 मिनिटं, 14 मिनिटं, 20 मिनिटापर्यंत टाइम सेट करू शकता. 1 मिनिट पासून तर 20 मिनिटापर्यंत. बाय डिफॉल्ट आपण 10 मिनिटाचा टाइम ठेवलेला आहे, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याला चेंज करू शकता. पण समजा आता मी बॅकस्पेस ऑन होता ऑफ जर केला तर आता मी इथे जवळ टाईप करेल तर मला बॅकस्पेस वापरता येणार नाही. बघा आता मी एक वर्ड चुकीचा केला, आता जर मी बॅकस्पेस दाबतो तर बघा बॅकस्पेस इथं यूज होणार नाही. म्हणजे मला वर्ड बरोबरच टाईप करायचा आहे, मला पुढचा वर्ड घ्यावा लागणार आहे. जर तो वर्ड आता मी चुकीचा जर टाईप केला तर इथं बॅकस्पेस ऑप्शन दिलेला आहे. स्टार्टिंगला तुम्ही पाहिजे तर बॅकस्पेस वापरू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला नको असेल त्यावेळेस तुम्ही बॅकस्पेसला ऑफ केलं तर विदाउट बॅकस्पेस पण तुम्ही टायपिंग ची प्रॅक्टिस करू शकता. खास कोर्टासाठी हा आपण तयार केलेला ऑप्शन आहे. तर बॅकस्पेस पण आपण याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे आणि जर हवा असेल तर तुम्ही त्याला बंद करू शकता. हायलाइट ऑप्शन पण आपण पाहिजे तर बंद करू शकता. जर मी हायलाइट बंद केला, फक्त चालू याच्यात बंद नाही करता येणार, पॅसेज सिलेक्ट करायच्या अगोदर तुम्हाला तो सिलेक्ट करावा लागेल. समजा आता सबमिट केलं, मी ओके करतो. आता जर मला हायलाइटही नको असेल तर मी हायलाइट ऑप्शनही बंद करू शकतो. जर आता मी टाईप करतो तर बघा हायलाइट दाखवणार नाही तो, पण ज्यावेळेस मी सबमिट करेल त्यावेळेस मला तो दाखवेल का करेक्ट वर्ड किती टाईप केलेले. म्हणजे रिपोर्ट आहे तसाच येईल, फक्त तो हायलाइट ऑप्शन पण आपल्याला पाहिजे तर आपण इथून बंद करू शकतो. 2 ऑप्शन आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले. स्टार्टिंगला पाहिजे तर आपण हे ऑन करू शकता प्रॅक्टिससाठी. जर परत आपल्याला फायनल ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची असेल तर आपण त्याला बंद करू. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जरी आता तुम्हाला असं वाटलं का याच्यामध्ये पॅसेज कमी आहेत, 25 पॅसेज पर्यंतच आहेत, पण याच्यामध्ये आपण एक ऑप्शन अजून असं दिलेलं आहे की कस्टमाइज ऑप्शन दिलेलं आहे. त्या कस्टमाइज मध्ये तुम्ही इंग्लिश किंवा मराठी दोन्ही पॅसेज ऍड करू शकता. जर मराठी
मराठी हवं असेल तिथं तुम्ही मराठीला ऑन करा आणि इथं तुम्ही टाईप करायला सुरुवात करा. तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही पॅसेज टाईप करू शकता. लक्षात ठेवायचं फक्त इथं पॅसेज आहे ना कॉपी पेस्ट करू नका. कॉपी पेस्ट यासाठी करू नका, तुमचे जे पॅसेज असतील ते जर युनिकोड मधले असतील तर दिसायला ते मराठी दिसतील, पण ते कृतीदेव मधले नसेल तर खाली टाईप करताना ते वर्ड चुकीचे येतील. म्हणून इथं तुम्हाला पहिल्यांदा एक तर कृतीदेव मध्ये टाईप केलेले पॅसेज असेल तर तुम्ही टाईप करू शकता किंवा इथं पेस्ट करू शकता. पण जर ते युनिकोड मधले असतील किंवा पीडीएफ फॉर्मॅटचे पॅसेज असतील ते इथं कॉपी पेस्ट करून चालणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा स्वतः इथं पॅसेज टाईप करावा लागेल आणि जसं पॅसेज टाईप केला तर तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक करा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे क्लिक करून त्या पॅसेजला सिलेक्ट करा आणि खाली तो पॅसेज टाईप करा आणि परत तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण डिटेल्स रिपोर्ट येईल. म्हणजेच काय तर तुम्ही अनलिमिटेड तुमच्याकडे जेवढं कंटेंट्स आहेत, तुम्हाला जेवढे वर्ड पाहिजे तेवढे सगळे पॅसेज तुम्ही ऍड करू शकता. आता उद्या समजा तुम्हाला असं वाटलं एखादा शब्द तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट करायचा आहे, परत तुम्ही त्याच्यामध्ये करेक्ट करू शकता आणि करेक्ट केल्यानंतर तुम्ही त्याला परत सेव्ह केलं तर तो पॅसेज 1 मध्ये सेव्ह होईल. पण समजा तुम्हाला असं वाटतं का आता मला दुसरा पॅसेज बनवायचा आहे तर परत तुम्ही न्यू वरती क्लिक करा आणि परत तुम्ही दुसरं पॅसेज इथं टाईप करायला सुरुवात करा. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पॅसेज इथं टाईप करू शकता. कितीही मोठा पॅसेज टाईप करू शकता आणि त्याला परत तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. याने काय होणार आहे, तुम्हाला कंटेंटची कुठेच गरज पडणार नाही. तुम्ही कोणतेही कंटेंट इथं टाईप करू शकता जे तुम्हाला हवं असेल ते कंटेंट आणि त्याला सेव्ह बटनावरती क्लिक केलं का हा पॅसेज 2 नावाने सेव्ह होईल. म्हणजे आता आपल्याकडे पॅसेज 1 पण झालं आणि पॅसेज 2 पण झालं. परत 2 मध्ये जर तुम्हाला काही वाटलं का मला काही चेंजेस करायचे तर तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली लगेच वरच्या बॉक्समध्ये क्लिक केलं तर त्याच्यात चेंजेस करून त्याला सेव्ह करून ठेवू शकता. परत तुम्हाला असं वाटतं की मला नवीन बनवायचं पण आता मला मराठी बनवायचं आणि मला इंग्लिश पाहिजे तर तुम्ही मराठीचा हा टिक मार्क काढून टाका आणि इथं टाईप करा इंग्लिश टाईप होईल आणि परत तुम्ही सेव्ह बटनावरती क्लिक केलं तर तो पॅसेज 3 नावाने सेव्ह होईल पण तो इंग्लिश मध्ये होईल. तर तुम्हाला हवं तसे तुम्ही पॅसेज याच्यामध्ये सेव्ह करू शकता आणि आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे खाली टाईप करू शकता आणि परत तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी शो होतील. म्हणजे काय तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आणि एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटतं आता मला हा पॅसेज नकोय, खूप वेळेस मी टाईप केला तर तुम्ही त्याला डिलीट ऑप्शन पण दिलाय जेणेकरून तुम्ही त्याला डिलीट पण करू शकता. तो पॅसेज डिलीट झाला. आता आपल्याकडे फक्त 1 आणि 2च पॅसेज बाकी आहे. तिसरा पॅसेज आपण डिलीट केला तर तुम्हाला डिलीट ऑप्शन पण दिलेला आहे. जर एखादा पॅसेज तुम्ही रिपीट करून टाईप करून जर कंटाळला तर त्या पॅसेजला परत डिलीट करायचं ऑप्शन पण अवेलेबल आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात टेस्टसाठी त्याच प्रकारे दिलेले वरती तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला दिली की समजा तुमच्याकडे पेपर असेल तर पेपर मधलं कंटेंट तुम्ही घ्या आणि इथं टाईप करा. परत तेच कंटेंट दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्ही विदाउट पेपर खाली टाईप करू शकता. म्हणजे काय तर वरच्या बॉक्स मध्ये तुम्ही इथं नवीन मध्ये गेला, इथं क्लिक केलं तर तुम्ही तुमचे जे पेपरचे आर्टिकल्स, बुक मधले आर्टिकल्स जे पेपर बघून तुम्हाला टाईप करायचे त्या गोष्टी तुम्ही इथं टाईप करून ठेवून त्याला सेव्ह करू शकता आणि परत दुसऱ्या वेळेस त्याच पॅसेजला सिलेक्ट करून तुम्ही तीच गोष्ट विदाउट पेपर खाली टाईप करू शकता. ही एक फॅसिलिटी ह्या सॉफ्टवेअर मध्ये दिलेली आहे जेणेकरून तुमच्याकडे पेपर असेल पेपरचे पण कंटेंट तुम्ही याच्यामध्ये टाईप करू शकता आणि याच्यामध्ये पूर्ण रिपोर्ट तुम्हाला कळणार आहे की तुम्ही जे काय टाईप केलं असेल ते वर्ड किती आहेत, त्याची अॅक्युरेसी किती आहे, सगळं टोटल इथं तुम्हाला शो. तर मित्रांनो तुम्ही ह्या सॉफ्टवेअरला ट्रायल म्हणून वापरू शकता. काही काळच चालेल, त्यानंतर हे सॉफ्टवेअर तुम्हाला परचेस करावं लागेल. मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट टायपिंग एक्झाम टूल्स हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं तर गुगल क्रोम ओपन करा, MCITR टाईप करा. सगळ्यात प्रथम जी साईट ओपन होईल MCITR ची त्या साईडला आपण ओपन करा. साईडला ओपन केल्यावरती डाउनलोड सेक्शन मध्ये चालले जा. हे एक सेक्शन आहे याच्यामध्ये MPC एक्झाम प्रॅक्टिस टेस्ट सेटअप म्हणजे MPCची जी स्किल टेस्ट आहे त्यासाठी आपण सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरची लिंक इथे आहे. हे सॉफ्टवेअर आपल्याला 300 रुपीजला मिळणार आहे. पण जे डिस्ट्रिक्ट कोर्ट टायपिंग टेस्ट कृतीदेव 055 हे सॉफ्टवेअर तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर ह्या लिंक वरती तुम्ही क्लिक करा. ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर डाउनलोड होईल आणि डाउनलोड कुठे होईल इथे या कॉर्नरच्या बॉक्स मध्ये डाउनलोड होईल. इथं तुम्हाला जर दिसत असेल तर एक सिम्बॉल दिसतो डाउनलोडचा, त्या ठिकाणी तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाउनलोड झालं असेल आणि हे डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या कम्प्युटरच्या डाउनलोड फोल्डर मध्ये ही फाईल डाउनलोड झालेली आहे. मग येथून तुम्ही ती फाईलची सेटअप करू शकता. MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल कृतीदेव 0.55 हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं, ज्या प्रकारे तुम्ही फाईल डाउनलोड केलेली असेल बस त्या फाईलला डबल क्लिक करा. तुम्ही रन ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला MCITR टायपिंग प्रॅक्टिस टूल कृतीदेव फॉन्ट असा डायलॉग बॉक्स येईल. त्याच्यामध्ये आय ऍक्सेप्ट करा अग्रीमेंट. नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. परत नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इथं क्रिएट अ डेस्कटॉप शॉर्टकट जर हवा असेल तिथं हा ऑप्शन ऑन करा आणि परत नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इन्स्टॉल बटनावरती क्लिक करा. क्विक हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल आणि फिनिश बटनावरती क्लिक केलं तर हे सॉफ्टवेअर ओपन पण होईल. तर जसं तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केलं तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला वरती सगळ्यात पहिला माझा नंबर येईल, दुसरा कंपनीचा नंबर येईल. तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्ही तर हे सॉफ्टवेअर पहिलं तुम्ही ट्रायल बेसला वापरा, यूज करा. सॉफ्टवेअर तुम्ही बाय कसं करू शकाल किंवा तुम्ही
परचेस कसं करू शकाल, तर सिंपल प्रोसेस आहे. हा जो QR कोड दिलेला आहे हा MCITR कंपनीचा QR कोड आहे. या QR कोडवरती तुम्हाला 350 रुपीज पे करायचे आहे आणि पे केल्यानंतर जो स्क्रीनशॉट आहे तो माझ्या नंबरला तुम्हाला सेंड करायचा आहे. हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9221051292. या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करा. लागलीच एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सिरियल की मिळेल. मी तुम्हाला व्हॉट्सअपला सिरियल की पाठवेल. तो सिरियल की जसा आहे तसा टाईप करायचा आहे. नेमच्या ठिकाणी नेम टाईप करा. व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअप नंबर किंवा साधा नंबर टाईप करा. ऍड्रेस टाईप करा. सिटी, पिन कोड आणि ईमेल ऍड्रेस टाईप करा. सेंटर नेमच्या ठिकाणी तुम्ही सेंटर नाही टाकलं तरी चालेल आणि फक्त रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल त्यावेळेस तुम्हाला इंटरनेट कनेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं सगळं डेटा इन्फॉर्मेशन जी आहे फिलअप केलेली ती आमच्या सर्व्हरला कनेक्ट होते. त्यानंतर तुम्हाला परत कधी हा बॉक्स ओपन येणार नाही. तो डायरेक्टली तुमचं सॉफ्टवेअर चालू होईल. ज्या प्रकारे तुम्ही ट्रायल वरती क्लिक करताय त्या प्रकारचं तुमचं सॉफ्टवेअर चालू होईल. म्हणजे एकदम सिंपल प्रोसेस आहे तुमचा सॉफ्टवेअर बाय करायचा. काही चेंजेस हवे असतात तर नक्की कळवा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.